नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज बघा आपण काय बनवणार आहोत। आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात। तर ह्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे। कांद्याची पात घ्यायची, त्याला स्वच्छ धुवायचं, त्यानंतर धुतल्यानंतर व्यवस्थित तिला बारीक चिरून घ्यायची आणि ठेवून द्यायची। त्याच्यानंतर डाळ, आपण ही भाजी डाळीतली म्हणजे जी हरभऱ्याची डाळ असते त्यामध्ये बनवणार आहोत। अतिशय सुंदर लागते डाळीमधली भाजी। डाळ भिजवायची आणि लसूण लागणार आहे आपल्याला। तर अशा प्रकारे आपण कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं। तुम्हाला हिरवी मिरची वाटली, तुम्हाला जी मिरची आवडते ती मिरची तुम्ही टाकायची। मला लाल मिरची होती माझ्या घरामध्ये अवेलेबल, मी ती टाकून घेतलेली आहे। ती टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिरून ठेवलेलं जी पात आहे ती पात टाकायची। सगळी पात व्यवस्थित टाकून घ्यायची। ह्यावेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची। गॅसची फ्लेम हाय ठेवली, हिरव्या भाज्या कधी पण हाय फ्लेमवरच शिजाव्या लागतात आणि सुरुवातीला झाकण न ठेवता नंतर थोड्या वेळाने थोडी शिजल्यानंतर झाकण ठेवायचं त्याच्यावर, कारण तिचा हिरवापणा टिकून राहतो। जर तुम्ही झाकण लगेच ठेवलं तर त्याचा तो काळपटपणा त्याला येतो भाजीला। तर त्याच्यानंतर डाळ टाकून अशी डाळ भिजत ठेवायची थोड्या वेळ, म्हणजे ती लगेच शिजते। हरभरा डाळीला पण शिजायला वेळ लागत नाही। बघा झाली भाजी शिजून मस्तपैकी। झाकण मी सुरुवातीला झाकण नव्हतं ठेवलं, नंतर झाकण ठेवलं होतं। बघा किती सुंदर दिसते ती भाजी। तर अशी ही पौष्टिक हरभऱ्याची भाजी आपली तयार आहे। मीठ वगैरे टाकून घ्यायचं, तुम्हाला वाटल्यास तर लिंबू टाकायचं तर लिंबू टाकायचं आणि अशी सर्व करायची। बघा एकदम जी गावरान पद्धतीने आपण म्हणतो भाकरीवर सर्व केली मी ती भाजी। अतिशय सुंदर दिसते, दिसेल तर आहेच पण आरोग्यासाठी पण खूप लाभदायी आहे। ह्याच्यामुळं आपल्या आरोग्यामध्ये पण सुधारणा होते अशा हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळं। तर ही अशा प्रकारे भाजी आहे बघा। मी भाकरी केली होती, भाकरीवर सर्व केली ती भाजी। आता ही भाजी आणि भाकरी मस्तपैकी खाऊन घ्या मंडळी, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद। आणि इतरही माझे व्हिडिओ आहेत ते पण बघून घ्या।